आणि 9 फेब्रुवारी 2025 मेन अंपायरचा इशारा येतोय सामन्याला स्टार्ट करण्याचा। गोलंदाज मोठा रनअप घेऊन महेश आणि सुबोधची जोडी, थोडासा शॉर्टम लाईनचा चेंडू होता जरूर। ओहो, यावेळेस काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, थोडेसे पाठीमागे राहिलेत अन्यथा फलंदाजाला परतावं लागलं असतं। थोडासा विचार विमर्श जरूर केला जातोय, जर अचूक थ्रो आला असता गोलंदाजाच्या हातामध्ये तर कदाचित नॉन स्ट्रायकर एंडला असलेल्या फलंदाजाला परतावं लागलं असतं। शंतनू युवा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतो, त्याच्या खांद्यामध्ये ताकद आहे। सुरेख चेंडू फेक, थोडा शॉर्टम लेंथ जरूर होता मात्र त्याचा फायदा उठवता आला नाहीये मिस्टर महेश यांना। यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, सक्सेसफुल फटका निघून जातोय सीमा रेषा पलीकडे। एक मोठा स्ट्रोक्स, 6 धावा। पांडवादेवी प्रीमियर लीगचा थरार अनुभवतोय आपण। दुसऱ्या चेंडूवरती जबरदस्त स्ट्रोक्स आणि पहिल्या चेंडू निर्धाव जरूर होता मात्र दुसऱ्या चेंडूमध्ये एक स्विच हिट आपल्याला बघायला मिळतो आणि चारो खानोचित यावेळेस चांगल्या लाईन लेंथ वरती गोलंदाजी जरूर होती। शंतनूची मात्र खामिहाजा त्याला भोगावा लागलाय। यावेळेस घोषित क्षेत्रामध्ये चेंडू लँड होतोय स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये। 1 धाव, टोटल धावा ऑन दी स्कोर वरती 7 धावा। प्रॉब्लेम झालाय पण ते जे ऑनफील्ड डिसिजन तो फायनल डिसिजन चालू झाले की मी सांगतो। हो, असं सांगू का? हा, नेटवर्कचा इश्यू आहे। ऑन फील्ड जो पंचांचा डिसिजन असेल तो त्यांनी घ्यायचा आहे फायनल डिसिजन। नेटवर्क सुरळीत झालं की तसं आम्ही आपणास तसं सांगतो। यावेळेस थोडासा सुरक्षात्मक खेळण्याचा जरूर प्रयत्न केला गेला होता मात्र 30 सर्कल रिझर्व मध्ये यावेळेस हेल टिपलाय। रिव्ह्यू होईल मात्र लाईव्ह दिसत नाहीये अशी आमच्यापर्यंत माहिती पोहोचते। यावेळेस षटक क्रमांक 1 मधील चौथ्या चेंडूवरती मिस्टर महेश बाद ज्यांच्या बॅट्स मधनं नवीन बॅटर ना महेश परतले डगआउट्स मध्ये। न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये येत आहेत। मिस्टर महेश पाटील येत आहेत मैदानाच्या आतमध्ये। पहिलं षटक जरूर कारगर साबित झालं होतं, वाटलं होतं की 30 सर्कलची पाबंदी असणारे षटक आहे, भरपूर धावा येतील मात्र पहिल्या डॉट नंतर ज्या पद्धतीची फलंदाजी दाखवली, आत्मविश्वास दाखवला, अगदी पहिला स्ट्रोक्स रिव्हर्स अटेम्प्ट मध्ये फलंदाजाने पॉइंट रिझन मध्ये षटकार आपल्याला कव्हर रिझन मध्ये षटकार बघायला मिळाला आणि तदनंतर एक सिंगल घोषित क्षेत्रामध्ये आणि चौथ्या चेंडूवरती फलंदाज बाद। आता 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। न्यू बॅटर इन मिस्टर प्रसाद राऊत आलेत मैदानाच्या आतमध्ये। पहिल्या षटकातील 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे। शंतनू ओहो, शिताफीने हुशारीने यावेळेस पंच केलं होतं आणि यावेळेस थोडीशी हडबडाहट जर झाली असती तर कदाचित परतावं लागलं असतं कारण आधीच एक विकेट गेली, थोडासा प्रेशराइज करण्यामध्ये यश येते। विहान 11 सुधारपाडा टीमला, त्या टीम्स मध्ये देखील चांगल्या खेळाडूंचा भरणा आपल्याला बघायला मिळतो। दरम्यान पहिल्या इनिंग मधील पहिल्या षटकातील अंतिम चेंडू शंतनूच्या माध्यमातून शॉर्टम लेनचा चेंडू झेला आहे मात्र घोषित क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय। याही वेळेस 1 धाव अर्जित केली जाईल। स्कोर वरती वेगाने वाढता येते 1 धाव। या 1 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते। एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा, ज्यामध्ये एक षटकार देखील आपल्याला बघायला मिळाला होता। तदनंतर वाटलं होतं की टॉप गिअर मध्ये फलंदाजी बघायला मिळेल मात्र त्यानंतर मोठी अडसर दूर करत फलंदाजाला परतावं लागलं डगआउट्स मध्ये आणि त्यानंतर शुभोध आणि मिस्टर प्रसाद राऊत यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। टीम मीटिंग करायची नाहीये 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं टाकायची आहेत।
प्रति षटक 5 मिनिटे. त्यामुळे विनंती असेल कॅप्टन्सला, टीमच्या सहकाऱ्यांना, खेळाडूंना की आपलं डिसिजन लगेचच घ्यायचं आहे. नवीन गोलंदाज इंडिव्हिज्युअल पहिलं षटक, टीमच्या कडून दुसरं. मिस्टर ऋषिकेश पाटील आलेत गोलंदाजी मार्कवरती. मिस्टर प्रसाद आणि सुबोधची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. त्यांच्याही खांद्यामध्ये ताकद आहे. बघूया काय होईल, किती धावा जमवतील. 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. येणारे 24 चेंडू, स्कोरवरती किती धावा लागतील हे मात्र तुर्तास सांगणं अशक्य. ओहो, यावेळेस ताकदीचा स्ट्रोक्स, थोडासा फलंदाज क्षेत्ररक्षकापासून लांब, मात्र ड्राईव्ह मारत या चेंडूला कॅरी करण्याचा प्रयत्न, कॅचला पकडण्याचा प्रयत्न, थोडेसे प्रयत्न असफल ठरतायत. मात्र तरी देखील चांगला प्रयत्न. 1 धाव, चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. या एका धावेने धावसंख्येत 9 धावा ऑन दी स्कोरबोर्ड बघायला मिळत आहेत. 45 नंबरची जर्सी ऋषिकेश पाटील आपल्याला बघायला मिळत आहेत. पंचांना क्रॉस करत वरती विकेटच्या माध्यमातून गोलंदाजी हो, शॉर्टम लेनचा चेंडू. यावेळेस अतिरिक्त उसळी, पंचांचा इशारा वाईडचा येतोय. एक अवांतर धाव खात्यामध्ये जोडली जाते. या एका धाव्याच्या मदतीने 10 धावा. यावेळेस पुरेच एकदा झेल आहे 30 या सर्कलच्या क्षेत्ररक्षकाच्या थोडस 3-4 पावलं मागे. याही वेळेस बाद होतील मिस्टर प्रसाद राऊत. कनेक्शन बघायला मिळालं नाहीये, पाहिजे तसं ताकदीचा स्ट्रोक्स बघायला मिळाला नाहीये आणि त्यामुळे झालं असं की खूप वेळ हवेमध्ये चेंडू आपल्याला बघायला मिळाला. जास्त दुरी या स्ट्रोक्सला मिळाली नाहीये आणि त्याच्यामुळे झालं असं की याही वेळेस प्रसाद राऊत देखील परततील डगआउट्स मध्ये. आता 2 गडी बाद झालेत आणि धावसंख्या स्कोरवरती स्थिरावली 10 धावा. ऋषिकेश पाटील कारगर साबित ठरलेत. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, तदनंतर वाईड आणि त्याच्या पुढील चेंडूवरती विकेट्स. न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये मिस्टर भूपेंद्र आलेत मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त शरीरयष्टीचा ताकदीचा फलंदाज 4थ्या नंबरवरती आलेत. गोलंदाज ऋषिकेश पाटील खूप चांगल्या गतीवरती, टप्प्यावरती गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून फलंदाजांवरती अंकुश ठेवलाय. धावगती ब्रेक देण्यामध्ये यश येतंय त्यांना. पुन्हा एकदा शॉर्टम लाईनचा चेंडू, याही वेळेस झेल होता. येस, इट इज घोषित क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. कदाचित परतावर लागलं असतं याही वेळेस. सुरेख गोलंदाजी ऋषिकेश पाटीलच्या माध्यमातून 1 धाव अर्जित केली जाईल. 11 धावा ऑन दी स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. तू 1 रन डिक्लेअरच टाकली ना आता काय केलं? आता डिक्लेअर मग 1 रन डिक्लेअर काय डिक्लेअर सोडून दिलं यावेळेस फलंदाजाने. यावेळेस वाईडचा इशारा जरूर येतोय. हात हवेत समांतर पंचांचे आणि इट्स कॉल वाईड. 1 एक्स्ट्रा धाव पुन्हा एकदा खात्यामध्ये जोडली जाते. या एकाच षटकामध्ये 2 अवांतर धावा आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्याच्या मदतीने धावसंख्येत थोडीशी मदत मिळते. 12 धावा ऑन दी स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. दुसरं षटक प्रगतीपथावर सुरू आहे. याही वेळेस चांगला ताकदीचा स्ट्रोक्स आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये. मात्र घोषित क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. 1 धाव याही वेळेस अर्जित केली जाईल. 13 धावा. तेरा धावा ऑन दी स्कोरबोर्ड बघायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. त्यानंतर दुसरं षटक थोडंसं लांबतंय, ज्यामध्ये 2 वाईड चेंडू देखील आपल्याला बघायला मिळालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. किती धावा जमवल्या जातील, फायटिंग स्कोर किती असेल हे सांगणं मात्र तितकंच शक्य नाहीये. मॉर्निंग सेशन आहे, थोडासा आपल्याला ड्यू फॅक्टर बघायला मिळतो. मात्र हीच धावसंख्या दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला थोडीशी जास्त वाढलेली बघायला मिळेल.
चेंडू आलाय पुन्हा एकदा सज्ज होत आहेत गोलंदाज ऋषिकेश पाटील. पुढील चेंडू षटक क्रमांक 2. याही वेळी शॉर्ट लेनचा चेंडू. यावेळेस फटका चांगला आहे, दिमागदार स्ट्रोक्स, अगदी बेमिसाल फटका. पांडवा देवी प्रीमियर लीगचा थरार. येत आहेत 6 धावा, जबरदस्त स्ट्रोक्स आणि या 6 धावांच्या मदतीने वेगाने धावसंख्या स्कोरवरती अर्जित केली जाते. षटकाराच्या मदतीने 19 धावा ऑन दी स्कोर बोर्ड. अंतिम चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे षटक क्रमांक 2 मध्ये. महागडी ठरतायत जरूर. फलंदाजाला बाद करण्यामध्ये जरूर यश आलं होतं. दूर वाईड देखील या षटकामध्ये हाताळले गेलेत. ओहो, यावेळेस पायांवरती चेंडू आदळतोय 30 सर्कल मध्ये मयूर यांच्या आणि निघून जातो चेंडू सीमा रेषा पलीकडे चौकारासाठी. पहिल्या 5व्या चेंडूवरती षटकात, त्यानंतर अंतिम चेंडूवरती 4 धावा. जबरदस्त 10 धावा जमवल्या 2च चेंडूमध्ये. पडझड जरूर बघायला मिळाली. महेश लवकर परतलेत, प्रसाद राऊत देखील परतलेत. मात्र सुबोध आणि भूपेंद्रच्या जोडीने वेगाने धावसंख्या अर्जित करण्यामध्ये त्यांना यश येत आहे. 2 षटकांच्या समाप्तीला ऑन दी स्कोर बोर्ड धावा झाल्यात त्या 23. आता येणारे 18 चेंडू आहेत. गोलंदाजीसाठी कोणाचं पाचारण करण्यात येईल? कदाचित पहिलं षटक जे गोलंदाजाने हाताळलं होतं, युवा गोलंदाज शंतनू गोलंदाजी मार्क वरती येतोय, ज्याने 1 गडी बाद 8 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. ऋषिकेश पाटील थोडीसे महागडे ठरत आहेत जरूर. 15 धावा, 1 गडी बाद, ज्यामध्ये 1 षटकार, 1 चौकार, 2 वाईड, 3 सिंगल, अशा एकूण 15 धावा त्यांनी वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये खर्च केल्यात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा ऑन दी स्कोर बोर्ड, 2 गडी बाद. शंतनू पुढे चालेल. आणि रायगड डायनामोस दोन्ही संघांना तयार राहायला सांगा. आरजे रॉयल्स आणि रायगड डायनामोस. आरजे रॉयल्स आणि रायगड डायनामोस या 2 टीम्सने रेडी राहायचं आहे. शंतनू सज्ज होतोय पुन्हा एकदा ओर्ध विकेटच्या माध्यमातून पंचांना क्रॉस करत. 15-20 पावलांचा मोठासा रनअप. यावेळेस फटका फसलाय, झेल होईल का? थोडासा क्षेत्ररक्षकाच्या पाठीमागे पडतोय चेंडू. जोपर्यंत चेंडू फील्ड केला जाईल तोपर्यंत घोषित क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा 1 धाव. झेल घेण्याची नामी संधी होती, मात्र थोडासा पॉइंटच्या क्षेत्ररक्षकापासून डोक्यापासून थोडासा लांबवर चेंडू होता आणि त्यामुळे झेल त्याला टिपता आला नाही. मात्र घोषित क्षेत्रामध्ये निघून जातोय. 24 धावा ऑन दी स्कोर बोर्ड. शंतनू, ओहो, यॉर्कर लेनचा चेंडू. यावेळेस काय होईल? पोचलेत सुरक्षित स्थानी. यावेळेस मिस्टर भूपेंद्र बघायला मिळतात, ज्यांच्या बॅट्समध्ये 1 चौकार, 1 षटकार आपल्याला बघायला मिळाला. थांबवलं गेलंय. निर्धाव चेंडू फेक. शंतनू पहिलं षटक कमालीचं हाताळल्यानंतर दुसरं षटक देखील मी का आहे या टीम्स मध्ये, मला का संधी दिली गेली, त्याच प्रात्यक्षिक दाखवत होतो. गोलंदाजी मार्क वरती आहे. युवा गोलंदाज, खांद्यामध्ये चांगली ताकद आहे. चेंडूला फिरवण्याची देखील क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, चांगलं स्किल आहे. सज्ज होतोय पुन्हा एकदा शंतनू. ओहो, आडव्या झोन मध्ये यावेळेस स्क्वेअर लेग रिजन, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. याही वेळेस 1 धाव. वेगाने जी धाव संख्या स्कोरबोर्ड हलता ठेवला होता, पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा. तदनंतर शंतनूने थोडासा या धावगतीला अंकुश लावलाय जरूर, कारण 3 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या, ज्यामध्ये 1 डॉट डिलिव्हरीज देखील आपल्याला बघायला मिळाली. आता 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर सुरू आहे. हो, सोडून दिलं. यावेळेस थोडीशी दिशा भरकटत आहेत. डाव्या एसटीच्या बाहेर टाकलेला चेंडू यावेळेस अवांतर धाव खात्यामध्ये जोडली जाते. वाईडचा इशारा येतो. स्कोरवरती लागल्यात त्या 26 धावा. 3 चेंडू खूप चांगल्या रीतीने हाताळलेत शंतनूने.
मिस्टर भूपेंद्र फलंदाजी मार्कवरती. ओहो, यावेळेस बोट फिरवली गेलीत. यावेळेस गतीने बीट केलंय फलंदाज भूपेंद्र यांना. थोडासा स्लोअर चेंडू फेक, अचूक टप्प्यावरती चेंडूला फिरवण्याची ताकद आणि त्या ताकदीच्या बळावर यावेळेस डॉट डिलिव्हरी झाली. जो वाईड गेला होता त्याला रिकव्हर करण्याचा हा त्याचा छोटासा प्रयत्न सफल होतोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती शंतनू. फटका बसलाय, क्षेत्ररक्षण होईल का चांगलं? मोठी चेस. ओहो, थोडेसे पाठीमागे राहिले. एका हाताने झेल टिपण्याचा मानस. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण ऋषभच्या माध्यमातून. जर्सी नंबर 15 डावखुऱ्या हाताचा एक तडाखेबंद फलंदाज. मागच्या वर्षी देखील सीझन 2 पांडवादेवी प्रीमियर लीग मध्ये त्यांच्या माध्यमातून कमालीची फलंदाजी झाली होती. तेच ऋषभ. चांगलं क्षेत्ररक्षण. आता अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक. शंतनू सज्ज होतोय पुन्हा एकदा. काय होईल अंतिम चेंडू मध्ये? भूपेंद्र यांच्याकडे स्ट्राईक आहे. यावेळेस थोडासा स्लोअर करण्याचा मानस. क्षेत्ररक्षणामध्ये 100% जीवाचं रान. मात्र सरते शेवटी जीत हासिल होते चेंडूची. चेंडू निघून जातो सीमा. ऋषभ आलेत. ओहो, यावेळेस पहिल्याच चेंडूवरती गड्याला बाद करण्यामध्ये यश आलंय. सलामीचे फलंदाज मिस्टर महेश देखील परततील मैदानाच्या बाहेर. शुभ आउट झाले. तर फलंदाजीसाठी ऋषभ यांच्या पहिल्याच चेंडूमध्ये सुबोध परतलेत. नईम यांनी चांगला झेल टिपला. परतावं लागलं मिस्टर शुभोद यांना. सलामीचे फलंदाज म्हणून ते आले होते मैदानाच्या आतमध्ये. स्कोरबोर्डला वारंवार धावतं ठेवण्यामध्ये, हलत्या ठेवण्यामध्ये त्यांनी चांगले योगदान दिलं. 32 धावांवरती अजून एक गडी बाद झालाय. ऋषभ चौथं षटक हाताळण्यासाठी आलेत. ओहो, यावेळेस सुरेख गोलंदाजी.
स्वतः कॅरी केलंय गोलंदाज ऋषभ यांनी या चेंडूला 32 धावांवरती स्कोरवर तो थांबवला गेलाय आणि 2 चेंडू खूप चांगल्या रीतीने टाकून झालेत. येणाऱ्या 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे षटक क्रमांक 4 मध्ये. ओहो, यावेळेस डाव्या स्टिकच्या बाहेर टाकलेला चेंडू अवांतर धाव खात्यामध्ये जोडली जाते. 33 धावा, वाईडचा इशारा. पहिल्या 2 षटकामध्ये धावसंख्येने वेग पकडला होता, मात्र तदनंतर शंतनूची चांगली रिकव्हरी आपल्याला बघायला मिळते. चौथं षटक हाताळण्यासाठी आलेल्या ऋषभने देखील पहिल्याच चेंडूवरती डगआउट्स मध्ये परतवलंय सुबोध यांना आणि त्यामुळे धावगतीवरती अंकुश लावला जातोय. आता पुन्हा एकदा घोषित क्षेत्रामध्ये चांगला स्ट्रोक्स जरूर बघायला मिळाला होता, मात्र एक टप्पा घेऊन चेंडू निघून जातोय घोषित क्षेत्रामध्ये. 1 धाव अर्जित केली जाते आणि धावसंख्या पुढे सरकते 1 धावेने. 34 धावा. ऋषभ मिसफील्ड जरूर बघायला मिळते. यावेळेस एकच धाव होती तिथे 2 धावा अर्जित केल्या गेल्यात आणि त्या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते 36 धावा. ऋषभ पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. खोलवर टप्पा जरूर बघायला मिळतो अलॉंग द कार्पेट स्ट्रोक्स. काय होईल पुन्हा एकदा, जोपर्यंत कॅरी होईल, थ्रो होईल, ऋषभ पकडतील तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा. यावेळेस ही स्ट्रॅटेजी थोडीशी कारगर साबित नक्कीच बघायला मिळते, कारण धावा येत नाहीत, मोठे स्ट्रोक्स येत नाहीत, मात्र सिंगल डबल आणि मिळेल तिथे संधी आणि त्यामुळे होते असं की वेगाने 2-2 धावा यावेळी दोन्ही चेंडूवरती आपल्याला बघायला मिळाल्या. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते 38 धावा. लॉस ऑफ 3 विकेट्स. प्रत्येक चेंडूवर सांगतोय 32 झालेले आणि आता 6 आल्या. आहे बरोबर आहे, 38 आहे, 38. असू द्या सर असू द्या 38. प्रत्येक चेंडूवर सांगतोय आपण. मी स्कोरबोर्ड पण सांगतो ना प्रत्येक वेळेस. सांगा त्यांना 38 हो, बरोबर आहे. 38 धावा ऑन दी स्कोरबोर्ड. फुल टॉस आहे, झेल होईल का? थोडासा ताकदीचा स्ट्रोक्स, निघून गेलाय चेंडू सीमा रेषा पलीकडे. षटकार. आता अंतिम षटकाचा खेळ शिल्लक आहे. 24 चेंडूचा खेळ संपलाय. स्कोरवरती लागल्यात त्या 44 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा, तदनंतर तिसऱ्या षटक शंतनूने हाताळलं 9 धावा आणि ऋषभ यांच्या या षटकामध्ये 12 धावा. अशा एकूण 44 धावा ऑन दी स्कोरवरती लागल्या गेल्यात. अभी अंतिम ओव्हर लेकर नए गेंदबाजी के लिए आए हैं मिस्टर नईम. नईम कशी गोलंदाजी करतायत. छोटासा रनअप. ओहो, फटका फसलाय, झेल होईल का? क्षेत्ररक्षकाच्या अगदी पुढे जाऊन चेंडू लँड होतोय. एकच धावेवरती समाधान.
45 धावा ऑन दी स्कोरबोर्ड. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि इथून या 5 चेंडूमध्ये जेवढ्या धावा येतील तेवढी एक जबरदस्त फाईट आपल्याला बघायला नक्कीच मिळेल. कारण शंतनूने थोडासा ब्रेक जरूर दिला होता. तिसऱ्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. मात्र वृषभ यांनी देखील चांगले षटक हाताळलं होतं. मात्र अंतिम चेंडूवरती ताकदीचा जो स्ट्रोक्स आला त्याच्या मदतीने वेगाने धावसंख्या पुढे सरकल्या. 12 धावा षटक क्रमांक 4 मध्ये त्यांनी खर्च केल्या. आता नईम अंतिम षटक घेऊन पहिला चेंडू 1 धाव त्यांच्या पहिल्या चेंडूवरती येऊन गेली. छोटासा रनअप त्याचा बघायला मिळतो. डावखुऱ्या हाताचा फलंदाज ओहो ताकदीचा फटका उडवून दिलाय चेंडूला. भिरकावलंय जबरदस्त स्ट्रोक्स. हा आहे थरार पांडवादेवी प्रीमियर लीगचा. देऊन जात आहेत अर्धा डझन धाव. एक्कावन्न धावा सांघिक अर्धशतक देखील लागले गेले ऑन दी स्कोरबोर्ड वरती. नईम 4 चेंडूचा खेळ शिल्लक अजूनही. ओहो याही वेळेस बॅक टू बॅक मोठा स्ट्रोक्स. निघून जाईल चेंडू सीमारेषा पलीकडे. घणाघाती प्रहार षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. अर्थात 4 षटकामध्ये थोडंसं बांधून ठेवलं होतं जरूर. मात्र या 2 षटकारांच्या मदतीने धावसंख्या वेगाने पुढे सरकते आणि स्कोरबोर्ड देखील पुढे ठेवण्यामध्ये यश येते दोन्ही फलंदाजांना. नईम आता 13 धावा खर्च केल्यात त्यांनी. 3 चेंडूमध्ये 13 धावा आणि पूर्णपणे आत्मविश्वास शिगेला पोहोचलाय. आत्मविश्वास दुणावलाय फलंदाजाचा आणि त्याच्या अगदी स्लॉट मध्ये आलेल्या चेंडूला भिरकावण्याची ताकद आहे त्याच्याकडे आणि त्या ताकदीचे स्ट्रोक्स त्याच्या बॅट्समध्ये आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्या वेगाने पुढे सरकते. 57 धावा, लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. अंतिम षटक नईम हाताळतोय. वाईड +1 अशा 2 धावा याही वेळेस येतील. आता मात्र थोडीशी स्ट्रॅटेजी बघायला मिळते. फलंदाजाच्या अलॉंग दी बॉडी शरीरापासून थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न जरूर होता चेंडूचा. मात्र दिशा भरकटतायत. वाईडचा इशारा बघायला मिळतो. ओहो यावेळेस हा पहिला चेंडू आहे ज्याला डॉट करण्यामध्ये यश आलंय नईमला. आत्मविश्वास त्याचा मात्र थोडासा आता बळावला जाईल, दुणावला जाईल. डॉट डिलिव्हरीज 59 धावा, लॉस ऑफ 3 विकेट्स. आता याही वेळ चांगला चेंडू. पहिल्या चेंडूवरती सिंगल, तदनंतर 2 षटकार डावखुऱ्या हाताच्या महेश पाटील यांच्या बॅट्समधनं बघायला मिळाल्या. त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट डिलिव्हरीज आपल्याला बघायला मिळत आहेत. 4 चेंडू टाकून झाले. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 59 धावा, 3 गडी बाद. हो घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जाईल का? गेलाय निघून. 60 धावा. मॉर्निंग सीझन मध्ये 60 धावा अर्थात जबरदस्त बिग बॅटल आपल्याला बघायला मिळेल. थोडीशी नमी वाटते वातावरणामध्ये देखील. त्यामुळे पहिल्या इनिंग मध्ये 30 चेंडू आणि 60 धावा. हो 60 धावा जमवल्यात आणि 30 चेंडू 61 धावांचं लक्ष्य आहे. बघूया कशा पद्धतीची फलंदाजी होईल. मात्र यावेळेस मी आमंत्रित करतो RJ रॉयल्स रायगड विरुद्ध डायनामॉन्ट
दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल की आपण समालोचन कक्षाकडे यायचं आहे. मिस्टर अजित सर या ठिकाणी आलेत. पांडवादेवी प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये त्यांचं मी आयोजकांच्या माध्यमातून शब्दसुमनाने स्वागत करतो. यावेळेस जसं आपण आरजे रॉयल्स आणि डायनामॉन विनंती असेल की आपल्या कॅप्टन्सने लगेचच यायचं आहे नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. जसे सेकंड इनिंग सुरू होईल या ठिकाणी आपण यावेळेस मायक्रोफोन वरती करूयात बदल. काय सरांचं नाव? आणि ऐकूयात आपण हिंदीचे चांगले विश्लेषक चांगले कॉमेंटेटर्स कालच्या दिवसामध्ये देखील त्यांचा गोड मधुर आवाज आपण ऐकला. इम्रान सर, ओव्हर टू यू मिस्टर इम्रान सर. रॉयल्स आणि डायनामॉन. तत्पूर्वी विनंती असेल आरजे रॉयल्स संघाचे संघमालक त्यांच्या समवेत रायगड डायनामॉन्स बोथ कॅप्टन्स अँड बोथ स्पॉन्सर संघ मालकांना विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. पांडवादेवी प्रीमियर लीग 2025 सीझन 3 चा थरार आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसामध्ये पहिला सामना आपल्या भेटीला नक्कीच आलाय. रियान 11 सुतारपाडा विरुद्ध डीएम ग्रुप या दोन संघांच्या दरम्यान पहिल्या सत्राचा खेळ नक्कीच आपण ऐकलात. सन्माननीय आदरणीय हॅरी दलवी सरांच्या माध्यमातून नक्कीच एक चांगलं विश्लेषण त्यांच्या माध्यमातून आपण गेल्या वर्षी सुद्धा ऐकलं होतं. या स्पर्धेसाठी नक्कीच मला राजेजी पाटील आज रायगड मधले एक नामवंत पंच त्यांच्या माध्यमातून मला इथे संधी मिळाली त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. तसेच पांडवादेवी प्रीमियर लीगचे सर्व आयोजक यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करेन. विनंती असेल आरजे रॉयल्स चे ओनर तसेच रायगड डायनॉमिक संघाचे स्पॉन्सर संघ मालक डायनामॉन्स संघाचे कर्णधार संघ मालक विनंती असेल कि अपन प्रेजेंटेशन बॉक्स में यायचं है. तो जरूर यहाँ पर दोस्तों आए हुए सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है. पहली इनिंग का खेल समाप्त हो चुका है. टॉस के लिए है आरजे रॉयल्स संघाचे कर्णधार आणि रायगड डायनामॉन्स बोथ कैप्टन्स. I request for you please come on to presentation box. आणि दोन्ही संघाचे संघ मालकांना सुद्धा विनंती असेल रायगड डायनामॉन्स वर्सेस आरजे रॉयल्स या दोन संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल होईल. करण खानजोडे सर तिथे नक्कीच आपल्याला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडतील. आमच्या समवेत हॅरी दलवी सर यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. रायगड डायनामॉन्स वर्सेस आपण पाहतोय आरजे रॉयल्स या दोन संघांच्या दरम्यान. तो जीतने के लिए 30 गेंदे 61 रनों की आवश्यकता है. बल्लेबाजी करने के लिए प्रारंभिक जोड़ी मैदान पर हम देख रहे. तर आपण पुढील सामन्याकडे वळणार आहोत. दोन टीम आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला असेल रायगड डायमंड्स तर त्याच्या विपक्ष आपण पाहणार आहोत आरजे रॉयल्स. दोन्ही टीमचे कॅप्टन आणि दोन्ही टीमचे संघ मालक आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित व्हायचे. या ठिकाणी सर्वप्रथम आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टनना विनंती असेल आपण या. आरजे रॉयल्स आणि रायगड डायनामॉन्स या दोन टीम टॉस करण्याकरिता अजित सरांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस करावा. टेल्स टॉस जिंकला रायगड डायनामॉन्स या टीमनं.
सर्वप्रथम आपलं डिसिजन काय असेल? सकाळचे सत्र आहे, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. असं पहिल्यांदाच आपण आजच्या या दिवसामध्ये खेळत आहेत. कसं वाटतं एकंदरीत आपल्या टीमचा माहोल आणि स्पर्धेमध्ये येऊन खेळण्यासाठी कसं वाटतंय? खूप छान वाटते, कारण का सगळे प्लेयर बाहेरचे आहेत, त्याच्यामुळे खेळायला पण थोडी मजा येईल. ओके, बेस्ट ऑफ लक रायगड डायमंड्स टीमला आपण देऊया शुभेच्छा. या ठिकाणी आरजे रॉयल टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. टॉस नक्कीच सकाळच्या सत्र आहे, किती महत्त्वाचा टॉस असतो सकाळच्या सत्रामध्ये? की सकाळच्या सत्रामध्ये टॉस इम्पॉर्टंट असतं. टॉस जिंकलो असतं नक्की क्षेत्ररक्षण केलं असतं. यस, देऊया शुभेच्छा दोन्ही टीमला. आरजे रॉयल्स आणि त्यांचे विपक्ष आपण पाहणार आहोत रायगड डायमंड्स. रायगड डायमंड्स या टीमनं डायनामोस या टीमनं टॉस जिंकले आणि तदनंतर क्षेत्ररक्षण स्वीकारले. तदनंतर रायगड डायनामोस टीमचे संघमालक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आपण या ठिकाणी जरूर स्वागत सन्मान करणार आहोत. तुषारजी पाटील सर आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी त्या संघमालकांचं सन्मान चिन्ह, या स्पर्धेची एक गोड आठवण आणि त्याचबरोबर आपण या ठिकाणी आपल्या टीम्सच्या माध्यमातून पार्टिसिपेट करतायत. आपलं खूप खूप धन्यवाद. आणि आपल्या सहकार्याने या ठिकाणी आपला संघ या स्पर्धेमध्ये आज एक अप्रतिम खेळ करेल. रायगड डायनामोस या टीमला करूयात बेस्ट ऑफ लक. वळूयात पुन्हा एकदा सामन्याकडे. त्या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये जॉईंट होतील इमरानजी बुखारी सर. ओव्हर टू यू. थैंक यू सो मच करण सर. और इस बार देखिए गेंद हवा में, फील्डर वहां पर थोड़े से फंबल होते पर अच्छा एफर्ट, शानदार कोशिश की इस मैच में. जबकि एक लेजेंडरी क्रिकेटर जिन्होंने अलीबाग टेनिस क्रिकेट में अपनी पहचान बनाई है, वही गेंदबाज प्रमोद पाटिल सर आज हम उन्हें देखते हुए 40+ का वो रोहा तहसील में टूर्नामेंट 2 लाख की और उसमें प्रतियोगिता में क्या 40+ में शानदार गेंदबाजी की थी. वही गेंदबाज प्रमोद पाटिल सर गेंदबाजी करते हुए हमारे गुण लेखक पार्थ पाटिल हमें बतलाते हुए स्कोर जा पहुंचे 3 रन स्कोर कार्ड पर. जबकि 61 रनों का टारगेट सेट किया इस प्रतियोगिता में ऋषिकेश और उनका साथ देते हुए बैटर स्वप्निल. इस बार कवर के ऊपर से खेल दिया, बड़ा गैप, 30 यार्ड सर्कल का फायदा. नजाकत यहां पर बल्लेबाजी करने वाली टीम के लिए दिखाते हुए बैटर, गेंद सीमा पर आता है, पीपीएल चौकार. डीजे इस छवि की सहायता से स्कोर छलांग लगाता हुआ साक्षी भाभी के हीरो जर्सी नंबर 7 महेंद्र सिंह धोनी. और इस बार महेंद्र सिंह धोनी स्टाइल में गेंद डीप कवर पॉइंट बाउंड्री लाइन के पार एग्जिट करते हुए बैटर ऑन द फायर, पीपीएल चौकार. डीजे इस चौवे के लिए सम्माननीय आदरणीय अमोल जी पाटिल सर, इनकी जानिब से 200 रुपए का कैश प्राइज बैटर ऋषि के लिए. इस बार आगे आकर खेल दिया ऑन रायू, लॉन्ग ऑन में फील्डर है, फील्ड करेंगे तब तक 1 रन आसानी से मुकम्मल. इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर हमारे गुण लेखक सर बतलाते हुए 12 रन. इंग्लैंड के गेंदबाज स्टुअर्ट ब्रॉड के ऊपर 6 गेंदों पर 6 छक्के लगाने का इतिहास. और इंग्लैंड की रानी हेजल कीस इनसे शादी कर इंग्लैंड के दामाद बन गए थे. और इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 12 रन. 12 रन स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान पर अच्छी शुरुआत. पहली गेंद के ऊपर विकेट प्राप्त करने के बाद प्रमोद पाटिल, इनका आत्मविश्वास बढ़ गया था, पर गेंदबाज ऋषि जिन्होंने अपने बल्लेबाजी की जिम्मेदारी कंधे पर ली और 61 रनों का टारगेट सेट करने के लिए जवाबदारी के साथ शानदार बल्लेबाजी करते हुए 12 रन स्कोर कार्ड पर लगते हुए बचे हुए 24 गेंदें जीतने के लिए अभी भी चौबीस गेंदें 49 रनों की आवश्यकता जीतने के लिए भी दूसरे ओवर के लिए गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज अक्षय जब भी नाम आता है तो खिलाड़ियों के खिलाड़ी अक्षय कुमार, इनकी याद ताजा होती है, पर यह अक्षय
आज अपने टीम के लिए किस तरह की गेंदबाजी करेंगे। स्ट्राइक पर बैटर फिर से एक बार ऋषि। हाँ, इस बार अच्छी गेंद ऑन द राइज खेलना चाहते थे, जड़ में डालने की कोशिश। वाटर के बिना जीवन नहीं कटता, स्कूटर के बिना सफर नहीं कटता। अब तो ऐसा हाल हो गया यारो क्रिकेट का कि यॉर्कर के बिना सम्मान नहीं मिलता। पहली गेंद अक्षय की डॉट यहां पर, दूसरी गेंद पर और पिच गेंद लॉन्ग ऑफ के ऊपर से खेलने का प्रयास। फील्डर बनेंगे दर्शक, गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के पार। सासू मेली खोकून षटकार मारलाय गड्याने, बैट ठोकून गेंद सीमा पार, षटकार। डीजे भाभी के हीरो जर्सी नंबर 18 विराट कोहली स्कोर कार्ड पर, जबकि ऋषि आज इस मैदान पर शानदार बल्लेबाजी करते हुए। इस बार बल्लेगा भारी सिरा, डोकरा डोकरी कवटाचा पोला, डोकरा मारते डोकरीला डोला। बायको चकनी मेवनी देखनी, बायको पेक्षा मेवनी बरी, ऐसे कुछ कहते हुए यहाँ पर खिलाड़ी विकेट कीपर। एक आसान सा कैच था, ये ऐसा कैच था कि शोले के ठाकुर भी लेते बिना हाथ के। इजी कैच, जीवन दान। जबकि बल्लेबाज को जीवन दान मिला है, उन्होंने अपने बल्लेबाजी के जलवे काफी शानदार दिखाए। ऋषिकेश क्या जीवन दान का फायदा उठाएंगे। इस बार अड़े बल्ले से खेल दिया, मिडल की दिशा में फील्डर है, कोई रन की गुंजाइश नहीं। शानदार गेंदबाजी अक्षय, फील्डरों की साथ यहां पर प्राप्त नहीं हो रही है। गेंदें हो चुकी है 4, स्कोर जा पहुंचा 18 रन, जबकि ये दूसरा ओवर जारी। 61 रनों का टारगेट सेट करते हुए मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश ना करें ये गलत बात है। अक्षय शानदार गेंदबाजी करे पर फील्डर उन्हें साथ नहीं दे रहे। फिर से एक बार अपने छोर की 5वीं गेंद। इस बार देखिए गेंद हवा में, जली को आग कहते, बुझी को राख कहते, जिसके बल्ले से छक्के निकलते हैं उसे ऋषिकेश कहते हैं। डीजे पर जीवन दान का फायदा लेते हुए बल्लेबाज ऋषिकेश इस छक्के के साथ स्कोर जा पहुंचे 24, 24 रन स्कोर कार्ड पर लगते हुए। दूसरा ओवर जारी है, 61 रनों का टारगेट अचीव करते हुए। इस बार फिर से डीप कवर की दिशा में खेल दिया है, आउटफील्ड है खराब। 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है पूजा भाभी के हीरो चेतेश्वर पुजारा, जर्सी नंबर 25 स्कोर कार्ड पर। 2 ओवर की समाप्ति के बाद पहले ओवर में खर्च किए थे 12 और इस ओवर में खर्च किए हैं 13, लगभग टोटल स्कोर जा पहुंचा है 25 रन। बचे हुए 18 गेंदें जीतने के लिए 36 रनों की आवश्यकता है। 18 गेंदें 36 रनों का इक्वेशन यहां पर इस मैच में जरूर दिखाई देता हुआ। शानदार बल्लेबाजी करते हुए बल्लेबाजी करने वाली टीम डीएम ग्रुप। फिर से एक बार गेंदबाजी के लिए द लेजेंडरी क्रिकेटर, एक्सपीरियंस गेंदबाज प्रमोद पाटिल, जिन्होंने पहले ओवर में शानदार गेंदबाजी की थी। 1 विकेट पहली गेंद के ऊपर गोल्डन डक का चश्मा पहनकर बैक टू द डक आउट भेजा था। वही गेंदबाज प्रमोद पाटिल सर गेंदबाजी के लिए आते हुए। स्ट्राइक पर बल्लेबाज स्वप्निल। स्वप्निल स्ट्राइक एंड पर 9 स्ट्राइक पे ऋषिकेश गेंदबाजी करते हुए। फिर से एक बार प्रमोद पाटिल। 18 गेंदें 36 रनों की आवश्यकता। पांडवा देवी प्रीमियर लीग 2025 का थरार। प्रमोद पाटिल गेंदबाजी करने के लिए लॉन्ग ऑफ की दिशा में खेल दिया, फील्डर है वहां पर। 1 रन के साथ स्कोर में बदलाव, स्ट्राइक रोटेट करते हुए स्कोर जा पहुंचा 26 रन। पांडवा देवी प्रीमियर लीग 2025 सीजन तीसरा। आज इस प्रतियोगिता का दूसरा दिन। एके लाइव स्पोर्ट्स के माध्यम से जो प्रतियोगिता देख रहे हैं उनका सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत करते हैं। इस बार मेरी हेलीकॉप्टर लैंड कराने का प्रयास ऑन साइड में। फील्ड से एक बार फील्डर है। 1-1 रन यहां पर प्राप्त करते हुए दोनों बैटर स्ट्राइक रोटेट करते हुए स्कोर जा पहुंचा है 27 रन।
बचे हुए 16 गेंदे, 34 रनों की आवश्यकता है। इस बार स्वप्निल के हाथों में बल्ला और गेंदबाजी करते हुए द लीजेंडरी क्रिकेटर प्रमोद पाटिल। इस बार फुल टॉस गेंद ऑन ड्राइव, फिर से एक बार लॉन्ग ऑन की दिशा में अच्छी फील्डिंग, यहाँ पर एक एक रन हर एक गेंद के ऊपर प्राप्त करते हुए दोनों बैटर। इस एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ हमारे गुण लेखक आर्यप्पा पाटिल सर बतलाते हुए 28 रन 28 स्कोर कार्ड पर लगते हुए। इस बार बड़ा स्ट्रोक हवाई सफर करते हुए ऑन ड्राइव फील्डर है वहां पर, कमाल का कैच, विकेट का पतन, बड़ी मछली जाल में फांसते हुए। 13 का फूल 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। न्यू बैटर मैदान पर हम देखते हैं नीतेश पाटिल आते हुए। जरूर यहाँ पर डुबती नैया को अगर किनारे पर लाना है। ऋषिकेश की पारी को पूर्ण विराम देते हुए, मैंने पहले कहा था 40+ के खिलाड़ी है, शानदार गेंदबाजी करने का अनुभव है। वो क्लास इज परमानेंट, फॉर्म इज टेम्पररी, ओल्ड इज गोल्ड, पुराना चावल। इस बार फुल टॉस गेंद, फिर से एक बार तू चल मैं आया, वो बुलाती है पर जाने का नहीं। डीजे को फिर से एक बार मौका यहां पर प्राप्त होता हुआ। देखिए कमाल की गेंदबाजी, बड़े स्ट्रोक लगाने से वंचित किया, रनों को रोकने का प्रयास करते हुए कामयाब गेंदबाजी। लोमड़ी के दिमाग के गेंदबाज जिसे कहा गया है वो गेंदबाज है प्रमोद पाटिल। न्यू बैटर मैदान पर पंकज आते हुए, पंकज के ऊपर जिम्मेदारी ऑन हैट्रिक गेंदबाज प्रमोद पाटिल। इस बार देखिए फिर से एक बार जल में डालने की कोशिश, फील्डर है वहां पर, पॉपिंग क्रीज में पहुंचेंगे क्या, पर आंखों में इशारा करते हुए पंकज और बैटर स्वप्निल ने 1 रन प्राप्त की। इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर हमारे गुण लेखक आर्य अमोल पाटिल बतलाते हुए 29 रन 29, बचे हुए 12 गेंदे और जीतने के लिए 32 रनों की आवश्यकता। शानदार गेंदबाजी, कंजूसी गेंदबाजी। इस ओवर में मात्र गेंदबाज ने 4 रन खर्च करते हुए 2 विकेट प्राप्त किए, जबकि 18 गेंदों में 36 रनों की आवश्यकता थी। तब तक सुनते सुमधुर संगीत डीजे विराज। ये कहते हुए कि कॉलेज में लड़की जरूर गाना सुना, तो मैं अक्सर कहता हूं दोस्तों क्रिकेट के कुरुक्षेत्र पर, हैरी सर और करण सर, चाय में शक्कर नहीं तो पीने में क्या मजा, कॉलेज में लड़की नहीं तो पढ़ने में क्या मजा, और मैदान पर प्यारे दर्शक नहीं तो खेलने में क्या मजा। सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है पांडवा देवी प्रीमियर लीग 2025 सीजन 3 का थरार। आज इस प्रतियोगिता का दूसरा दिन और दूसरे दिन में होने वाला यह पहला मुकाबला डीएम ग्रुप वर्सेस रियान 11 सुतारबाड़ा, ये दोनों टीम के दरमियान। चौथे ओवर के लिए गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज
चैतन्य। चैतन्य की पहली गेंद, पंकज हवा में खेलने की कोशिश, फील्डर गेंद के नीचे, कोई गलती की गुंजाइश ही नहीं, शानदार कैच, विकेट का पतन, डीजे को मौका। हम पर मरकर मुन्नी बदनाम हो गई, अकेले हो गए थे भाईजान मुन्नी के बिना, ये तो अच्छा हुआ कम बख्शीला टाइम पे जवान हो गई। और इस बार नईम बल्लेबाजी के लिए आए, टप्पा गिरने के बाद सीधा विकेट कीपर के दस्तानों में, शानदार गेंदबाजी यहाँ पर, गेंदबाज चैतन्य अपने नाम की तरह इस मैदान पर चैतन्य दिखलाते हुए कमाल की गेंदबाजी, शानदार गेंदबाजी। और चैतन्य के लिए इस ओवर में जरूर मैं कुछ कहना चाहूंगा। फिर से एक बार चैतन्य अपने छोर की अगली गेंद डालने के लिए तैयार, सामना करेंगे बैटर नईम। इस बार नईम ने आओ देखा लाता सीधा खेल दिया है, लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के पार, गेंद का कॉर्नर से मारे के बाहर, लॉफ्टेड षटकार। अभी अभी कहा था हम पर मरकर मुन्नी बदनाम हो गई, अकेले हो गए थे भाईजान मुन्नी के बिना, ये तो अच्छा हुआ कम बख्शीला टाइम पे जवान हो गई। और विराज डीजे ने क्या शानदार गाना लगाया, जरूर नईम के लिए यहाँ पर खुशी की माहौल, क्योंकि पहली गेंद पर छक्का लगाने के बाद टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर, आर्य अमोल पाटिल बतलाते हुए 35 रन, अभी भी जीतने के लिए हमारे गुणलेखक जी बतलाते हुए 26 रनों की आवश्यकता है। इस बार चैतन्य गेंदबाजी करेंगे, स्ट्राइक पर बैटर नईम, फिर से एक बार ऑन ड्राइव खेल दिया है, फील्डर है वहां पर, बनेंगे। अच्छा प्रयास, शानदार कोशिश वहां पर फील्डर के द्वारा अपनी जान जोखिम में डाली, पर 100% एफर्ट देते हुए अपनी टीम के लिए 4 रन बचा लिए, सेव कर लिए। जरूर ऑफिशियल अंपायर रिव्यू लेते हुए चेक करते हुए क्या वो सेव है या फिर छक्का है, जरूर रिव्यू डीआरएस। क्या ऑफिशियल अंपायर का डिसीजन आता है कि ये कोशिश में कामयाब हो गए फील्डर या फिर ये छक्का है, क्योंकि कुशल मैच है, हर एक गेंद के ऊपर प्रतिकार समीकरण बदलने वाला है। पांडवा देवी प्रीमियर लीग 2025 सीजन 3 डिसीजन पेंडिंग है। सभी दर्शकों के जानकारी के लिए मैं कहना चाहूंगा, क्या ये नतीजा होगा, क्या सिग्नल होगा थर्ड अंपायर के द्वारा।
यस, सितंबर 1-2 का रूल्स, प्लेयर बाहर से गेंद को रोक नहीं सकता क्योंकि फील्डर गेंद के बाहर थे, रोप के बाहर थे। और वो डिसीजन यहाँ पर आता हुआ, बाहर आने से पहले फिजा आ गई, बाहर आने से पहले फिजा आ गई, फूल खिलने से पहले बकरी खा गई, गेंद सीमा पार, षटकार, क्योंकि बाउंड्री लाइन के बाहर थे फील्डर। और ये छक्का यहाँ पर ऑफिशियल अंपायर के द्वारा आता हुआ। फिर से एक बार बड़ा स्ट्रोक, ऑन ड्राइव फील्डर है, हो बाज की फाटली निमास की पलाली। फिर से एक बार जीवन दान यहाँ पर, पकड़ो कैच जीतो मैच, पकड़ोगे कैच तो बोलेंगे झकास और छोड़ोगे कैच तो होगा सत्यानाश, जिसे मराठी में वाठोला कहते हैं। ये वाठोला किसका होगा ये तो आने वाला वक्त और समय बताएगा। बचे हुए 7 गेंदें और जीतने के लिए 19 रनों की आवश्यकता है। इक्वेशन चेंज करते हुए यहाँ पर बैटर नईम क्या शानदार बल्लेबाजी करते हुए 7 गेंदें 19 रनों की आवश्यकता है। ओहो, फिर से एक बार देखिए कमाल का स्ट्रोक, लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के पार, सीमा रेखा के पार, षटकार। डीजे मास्टर, आपके जिंदगी में खुशी कभी कम न हो। डीजे मास्टर, आपकी जिंदगी में खुशी कभी कम न हो। भगवान आपको ऐसी आइटम दे जो दबंग के मुन्नी से कम न हो। आज जरूर लैला आइटम सब मैदान पर दिखाई देते हुए इस छक्के के साथ स्कोर छलांग लगाता हुआ हमारे गुण लेखक जी बतलाते हुए 48 जीतने के लिए स्कोर कार्ड पर 6 गेंदें 13 रनों की आवश्यकता है। आखिरी गेंद पर छक्का जरूर लगाया। बल्लेबाजी करने वाली टीम आज इस मैदान पर संघर्ष में कामयाब होते हुए जरूर यहाँ पर बैटर स्ट्राइक पे फिर से एक बार नईम, जिन्होंने 2 छक्के लगाकर इस मैच में जान डाली थी। 6 गेंदें 13 रनों की आवश्यकता है। नागराज मंजुले दीर्घदर्शित फिल्म सैराट का डायलॉग मुझे याद आता हुआ, हुकला तो चुकला नहीं ठोकला तो जिंकला। पहली गेंद लेग स्टंप की दिशा में खेल दिया है, 1 रन घोषित एरिया में। तत्पूर्वी विनंती असेल मरियाई लेबी विरुद्ध युवराज 11 दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी त्वरित प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे। झालं ना जरूर यहां पर पहली गेंद पर 1 रन प्राप्त करते हुए 5 गेंदें जीतने के लिए 12 रनों की आवश्यकता है। बैटर नईम, गेंदबाजी करते हुए गेंदबाज महेश। इस बार अब स्टंप के काफी क्लोज, ऑफिशियल अंपायर का इशारा वाइड का आता हुआ। प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए जाना था पांडवा देवी, पहुंच गए शाहबाज। इस एक्स्ट्रा के साथ स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर 50 रन मुकम्मल। जीतने के लिए भी 11 रनों की आवश्यकता है। जर्सी नंबर 10 परिधान के हुए खिलाड़ी नईम, जिन्होंने गेंदबाजी में थोड़ा सा नाराज किया था पर बल्लेबाजी में जिम्मेदारी के साथ अपने बल्ले को
सादर करते हुए इस मैदान पर। ओहो इस बार देखिए आड़े बल्ले से खेल दिया है, बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के पार। बल्लेबाजी में वजन, मिलेंगे रन, बिल्कुल आधा डजन। इस छक्के के साथ स्कोर लगातार जा पहुंचे अब तक 56। जीतने के लिए भी 5 रनों की आवश्यकता है। ओहो फिर से एक बार देखिए, डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और षटकार देख, शानदार बल्लेबाजी, नईम ऑन द फायर, डीजे मास्टर।